ॲक्च्युली काय झालंय, सर्वसामान्य जे लोक आहेत, काही कार्यकर्ते आहेत, काही चर्चा अशा ऐकतात, की बाबा बांगलादेशमध्ये इकॉनॉमिकल डाऊनफॉल झाला, श्रीलंकेमध्ये झाला, पाकिस्तानमध्ये झाला, नेपाळमध्ये झाला. म्हणजे भारताच्या आसपास देशांमध्ये आणि अलीकडे 4-5 वर्षामध्ये झालेला आहे. नक्की भारताचा जो हा आर्थिक फुगा आहे, तो फुटतोय का अशी एक चर्चा चालू आहे आणि तुम्ही म्हणताय की फॉरेन रिझर्व्ह चांगले आहेत. चांगलेच आहेत. म्हणून तर भारतामध्ये तेवढा प्रॉब्लेम नाही झाला जो बाकीच्या देशांमध्ये झाला, आजूबाजूच्या देशांमध्ये. अच्छा. म्हणजे त्यांची भौगोलिक परिस्थिती आणि आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये फार फरक नाही आहे. पण त्यांच्याकडे प्रॉब्लेम का झाला? कारण त्यांच्याकडे फॉरेन एक्सचेंजचा खूप मोठा डेफिसिट आहे. बरोबर. त्यांचे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह भारताच्या मानाने खूप कमी आहेत, त्यांच्या इकॉनॉमीच्या मानाने खूप कमी आहेत. म्हणून हे सगळे त्यांच्याकडे प्रॉब्लेम झाले. तुम्हाला काही मागवायचं असेल बाहेरच्या देशातून, तर तुम्हाला फॉरेन एक्सचेंजमध्येच ते सगळे व्यवहार करायला लागतात. बरोबर. आणि जर फॉरेन एक्सचेंजच तुमच्याकडे नसेल फार, तर मग ते सगळे व्यवहार थांबतात. आपण प्रत्येक चॅनलवर बघा, न्यूज चॅनलवर पाकिस्तानला ते काय म्हणून संबोधतात? अतिरेकी. अतिरेकीपेक्षा भिकारी. अच्छा. का? कारण ते प्रत्येक ठिकाणी जाऊन लोन घेण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. ते IMF मधून लोन घेणार, ते बरोबर. वर्ल्ड बँकेमधून लोन घेणार, ते वेगवेगळ्या कंट्रीजमधून लोन घेणार. बरोबर. का लोन घेतात? कारण त्यांच्याकडे फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह फार कमी आहे. बरोबर. त्याच्यामुळे लोन घेतल्याशिवाय त्यांची इकॉनॉमी चालणार नाही. ही बरोबर. परिस्थिती आपल्याकडे येऊ नये म्हणून हे केलेलं आव्हान आहे की हे जर लोकांनी पाळलं तर बरीचशी आर्थिक शिस्त येईल आणि त्याच्याने फॉरेन एक्सचेंजवर पडणारा ताण कमी होऊन जाईल. सगळ्यात महत्त्वाचा विषय काय आहे की हे जे सगळे पंतप्रधानांनी केलेले आव्हान आहे, त्याचं पुढचं आव्हान परत एक आहे, ते म्हणजे फर्टिलायझर्स, खतं. ऑर्गॅनिक शेती करा आणि खताच्या बाबतीत त्यांनी एक भूमिका मांडली की खतं कमी वापरा. याचं काय कारण आहे? कारण लोकांना एक समजत नाही, गोल्ड एक वेगळं कमोडिटी आहे, क्रूड ऑइल एक वेगळी कमोडिटी आहे, परदेशात पर्यटनाला जाऊ नका हा एक वेगळा विषय आहे. आणि मग फर्टिलायझर्सबद्दल बोलतात आणि परत डॉलरचं तर आपण बोलतोयच आहे, पण फर्टिलायझर्स परत मग मधीच कसे काय येतात? कारण हे वेगवेगळं सेक्टर वाटतंय लोकांना. लॉजिक तेच आहे, केमिकल फर्टिलायझर्स पण आपल्याला बाहेरूनच इम्पोर्ट करायला बरं. लागतात. अच्छा. म्हणजे आपण युरिया वगैरे ते सगळं बाहेरून बाहेरूनच इम्पोर्ट करतो. ओके. मग त्याला परत डॉलर्स लागतात. डॉलर्स लागतात. म्हणून त्यांनी अपील केलेलं आहे की तुम्ही केमिकल फर्टिलायझर वापरण्यापेक्षा नैसर्गिक शेती, ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक ओके. शेती. पण सर कसं आहे माहिती आहे का, की भारताची लोकसंख्या पाहता पूर्वी आपण ऑर्गॅनिकच शेती करत होतो आणि ऑर्गॅनिक शेती करत असताना श्रीलंकेत काय झालं हे तुम्ही बघितलेलं आहे. आपण जर आता फर्टिलायझर वापरायचे नाही म्हटले आणि सरकारकडून ते उपलब्ध करून दिले नाही, तर नैसर्गिक आहे की जी उत्पादकता आहे ती कमी होण्याची शक्यता आहे. तिथं परत एक अडचण येऊ शकते सर. परत तेच सांगतो दादा मी, हे अपील आहे, आवाहन आहे. अच्छा. ही पॉलिसी नाही आहे. याचा अर्थ गोल्ड इम्पोर्ट सरकार करणार नाही असं नाही होणार. अच्छा. याचा अर्थ फर्टिलायझर्स इम्पोर्ट करणार नाही असं नाही होणार. त्यांनी आवाहन केलेलं आहे की तुम्ही ह्याचा वापर कमी करा, सो दॅट आपल्याला जे इम्पोर्ट करायला लागेल ते कमी करायला लागेल. बरोबर. हे आवाहन आहे. अच्छा. त्याच्यामुळे घाबरून जायचं अजिबात कारण नाही याच्यामध्ये की गव्हर्नमेंट पॉलिसी आणेल आणि गोल्ड इम्पोर्ट बंद होऊन जाईल किंवा फर्टिलायझरचं इम्पोर्ट बंद होऊन जाईल, अशी काही प्रकार आत्ता तरी वाटत नाही आहे. नाही सर, आता काय होतं आहे की हे पंतप्रधानांच्या आव्हानानंतर खरी चर्चा जी सुरू झालेली आहे ती महागाईची, आणि महागाईचा परिणाम हा सर्वसामान्यांना अधिक होतो. कारण त्यांच्या मर्यादा असतात, त्यांच्या उत्पन्नाच्या मर्यादा असतात, त्यांच्या पगाराच्या मर्यादा असतात. एकीकडं आता जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणानंतर आपल्याकडे एक नवीन कन्सेप्ट झालेली आहे, यू लिव्ह वन्स. तुम्ही एकदाच जन्माला येता. आणि एक अमेरिकन कॉन्सेप्ट आहे, लिव्ह फॉर टुडे. आणि मग त्यांनी प्रचंड कर्ज घ्यायची एक सवय लावून घेतली. प्रत्येक गोष्टीला EMI आणि क्रेडिट कार्ड. आणि ह्याच्यामुळं काय होतं आहे की सगळं बजेटच ढासळून जातं आहे. आता तुम्ही जर किचन बजेट म्हटलं आणि जर समजा गॅसची किंमत वाढली, पेट्रोलची किंमत वाढली, डिझेलची किंमत वाढली, तर डायरेक्ट इफेक्ट किचन बजेटवर येतं. म्हणजे महिला ज्या खरेदी करायला जातात, किराणा माल, ह्याच्या किमती वाढलेल्या असतात, ते त्यांचं अडचणीचं येतं. दुसरं गोष्ट काय आहे की सध्या बेरोजगारी इतकी असल्यामुळं नवीन नोकरी मिळण्याच्या शक्यता नाही, त्यामुळे पगार वाढवायचं सुद्धा आता काही शक्यता नाही आहे. म्हणजे बजेट ढासळलेलं आहे आणि एक EMIची संस्कृती, प्रत्येक गोष्ट EMIवर घ्यायची. बरं, मग अशा परिस्थितीमध्ये परत बँका कर्जाचं इंटरेस्ट पण वाढवतात. तर हे सगळं जे आहे हे सर्वसामान्य माणसावर परिणाम करतं.
आता आपला पुढचा जो विषय आहे तो सर्वसामान्य माणसांवर याचा नेमका काय परिणाम होणार आहे, महागाई वाढल्यानंतर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे. कारण तुमचा खरा जर विषय काय असेल कोर, तो आर्थिक सल्लागार म्हणून सर्वसामान्य माणसांना आपल्याला जागृत करायचे की झाली असेल चूक तर दुरुस्त करा. आणि इथून पुढच्या काळामध्ये काळजी घ्या. तर काळजीपोटी सर आम्हाला आता सल्ला द्या की महागाई वाढल्यानंतर लोकांनी काय काळजी घेतली पाहिजे. एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. येस. समुद्र आहे खूप मोठा, अच्छा. त्याच्यामध्ये एक जहाज चालू आहे. समुद्र खवळला तर जहाजावर काय परिणाम होणार? ते हलणार, डसमळणार, डेंजर मध्ये बसणार, बरोबर. डेंजर मध्ये येणार. खूप जास्त खवळला तर कदाचित पलटून पण जाईल. भारतीय इकॉनॉमी हा समुद्र आहे अच्छा. आणि हाऊस होल्ड बजेट हे ते जहाज आहे. अच्छा. जर का भारतीय इकॉनॉमी अनस्टेबल झाली तर त्याच्यामुळे तुमचं हाऊस होल्ड बजेटवर काही परिणाम होणार नाही, या भ्रमात कोणी राहू नये. खरंय. तो परिणाम होणारच होणार. मग त्यावेळी काय केलं पाहिजे? तुम्ही जहाजाला जेवढं स्टेबल ठेवता येईल तेवढं ठेवलं पाहिजे. मग स्टेबल कसं ठेवायचं? मग स्टेबल ठेवण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्ही तुमचे अनावश्यक खर्च बंद केले पाहिजे. अच्छा. तेच पंतप्रधान सांगतायत सुद्धा की तुम्ही अनावश्यक खर्च, जे खर्च आवश्यक आहेत ते केलेच पाहिजे, त्याला पर्याय नाही. पण जे अनावश्यक खर्च आहेत ते जर का तुम्ही टाळले तर तुमचं बजेटवर बऱ्यापैकी कंट्रोल येईल. आणि ह्या परिस्थितीत सुद्धा तुम्हाला तग धरून निघता येईल. ही परिस्थिती कायम राहील का? तर नाही. कधी ना कधीतरी ही परिस्थिती निवळणार. पण तुम्हाला तो वेळ तिथपर्यंत तुम्हाला सस्टेन करता आलं पाहिजे. आणि ते सस्टेन करण्यासाठी काही गोष्टींमध्ये तुम्हाला कॉम्प्रोमाइज करायला लागेल, सॅक्रिफाईस करायला लागेल, त्याची तयारी ठेवायला लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक शिस्त पाळली पाहिजे. आपल्याला हे कळलं पाहिजे की आपले कुठचे खर्च आवश्यक आहेत आणि कुठचे खर्च अनावश्यक आहेत, ज्याला मी माझ्या भाषेमध्ये इम्पल्सिव्ह एक्सपेन्स किंवा वायफळ खर्च म्हणतो. जेवढा वायफळ खर्च तुम्ही कमी कराल तेवढा अशा परिस्थितीमधून योग्य प्रकारे बाहेर निघाल. पंतप्रधानांनी जे आव्हान केले ना, सोनं असेल, पेट्रोल डिझेल असेल, परदेशी पर्यटन असेल किंवा फर्टिलायझर्स असेल किंवा अन्य ज्या काही गोष्टी त्यांनी साथ सांगितल्या त्या, ह्या तर आपण म्हणताय त्याप्रमाणे श्रीमंत लोकांचं हे सगळं. पण हा सगळा परिणाम जो आहे तो सर्वसामान्य, म्हणजे आपण जर विभाजन केलं तर फायनान्शियली जे लोक सक्षम आहेत ते अफोर्डच करू शकतात. म्हणजे त्यांचं लग्न करायचं म्हटलं तर ते कितीही सोनं घेऊ शकतात, कितीही पेट्रोल डिझेल खर्च करू शकतात. ज्यांना हे नियम पाळायला सांगितले जातात ते अफोर्डच करू शकत नाही या गोष्टी.